कि हाँ, मैं यीशु से अपने सारे मन, अपने सारे प्राण, अपनी सारी देह से प्रेम करती हूँ, करता हूँ परमेश्वर बाबा। हम धन्यवाद करते पिता, तू हम सभी को पिता स्पर्श कर, तू हम सभी को अपनी आत्मा से, पवित्र आत्मा से स्पर्श कर परमेश्वर बाबा, कि हम सब जन पवित्र होने पाए, हमारी सोच पवित्र होने पाए, हमारे शरीर पवित्र होने पाए, हमारे पांच काम पवित्र होने पाए, हमारी देह पवित्र होने पाए परमेश्वर बाबा, कि हम तेरे वचन से हट के कभी कोई गलत काम ना करें परमेश्वर। हमारे अगुवाई कर परमेश्वर बाबा, कि हम तुझ में पाए जाए पिता। पिता हम इस समय परमेश्वर राधा काकू की बहन के बेटे अक्षर को आपके हाथ में सौंपते पिता, चाहते यीशु उसका हाथ का त्रास ठीक होने पर परमेश्वर बाबा, इस समय तू उसे छू ली परमेश्वर बाबा, कि वो अपने एग्जाम अच्छे से देने पाए। उस बच्चे को पिता सहायता करे पिता, कि उसके एग्जाम देने में कोई प्रॉब्लम ना हो, और पिता होने पाए कि इसी समय वो छुटकारा पाने पाए, कि जो परीक्षा देता पिता तो उसको कोई भी तकलीफ ना हो परमेश्वर बाबा। और पिता उसी प्रकार से पिता हम ये विशाल भाई है जो उनको आपके हाथ में सौंपते पिता, आपके हाथ में सौंपते हैं, होने पर उनकी जिंदगी में अपना काम करी परमेश्वर बाबा। और जो ये एग्जाम देने का है LLB का, आप उनकी सहायता करें कि वो सही से उस एग्जाम को देने पाए यीशु। और पिता उसी प्रकार से पिता हम सिद्धि की फ्रेंड की मम्मा को, उनके दिल की दर्द को पिता के हाथ में सौंपते हैं, और चाहते यीशु मसीह की उनका सारा त्रास, उनका दर्द, उनका इसी समय निकल जाए। जो भारी बन उनके सीने पे है पिता, यीशु के नाम से इसी समय वो गायब होने पाए, पूरा जड़ से खत्म होने पाए परमेश्वर पिता। हर प्रकार के टेंशन से उनको दूर करी परमेश्वर हवा, उनकी सहायता करी कि वो भी पिता आपको यीशु जानने वाले होने पाए पिता। उसी प्रकार से परमेश्वर पिता चियो के हाथ को हम आपके हाथ में सौंपते हैं, कि वो ठीक होने पाए। प्रतीक्षा के हाथ को आपके हाथ सौंपते पिता, ठीक होने पाए कि इनका सारा दर्द अपने आप ही चला जाए परमेश्वर बाबा, और होने पाए कि जब पिता परमेश्वर पिता होने पाए कि जब ठीक होते तो इन हाथों को आपके राज्य के कामों के में लगाने पाए परमेश्वर बाबा। पिता आपका धन्यवाद करते बातों के लिए, जितने भी यहाँ लोग हैं पिता, उन सभी को जो ऑनलाइन सभी को पिता आपके यीशु के नाम से आशीर्वादित करते पिता, और चाहते भविष्य तू सभी को अपने में लेके चल पिता। हर प्रकार की मुसीबत से, तकलीफों से, हर प्रकार की परेशानी सभी को दूर कर दे परमेश्वर बाबा, कि होने पाए परमेश्वर बाबा, कि ये सब आप में आनंद बनाने वाले होने पाए पिता। धन्यवाद करते बातों के लिए पिता, आज के वचन को, आज के परमेश्वर की बातों को जो हमसे बांटी जाएंगे पिता, उसको समझने, उसको चलने की सामर्थ दीजिए परमेश्वर बाबा, और होने पाए कि हर एक जन आप में पाए जाए परमेश्वर बाबा। पिता हम आपके हाथ में सौंपते हैं पिता, होने पाए कि हम सब जन आप में पाए जाए परमेश्वर बाबा। मयंक के साथ परमेश्वर वो बच्चा यहाँ नहीं है, उसको भी आप में लेके चली परमेश्वर बाबा, कि वो आप में पाए जाए पिता। धन्यवाद करते हैं पिता, धन्यवाद करते हैं, सारा आदर महिमा तुझको देते हैं, यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। प्रभू श्रीवाला आपण धन्यवाद देऊ की जर आनंदी आहे आजच्या सकाळी। प्रेज द लॉर्ड। बायबल सांगतं देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची परिपूर्णता आहे। आमेन। सो आज आपण देवाच्या वचनात जाऊ। आपले लेकरं देवात वाढत आहे। सो सगळेजण टाळ्या वाजवू चिवीसाठी, स्तुतीसाठी। सुंदरशी स्तुती आराधना त्यांनी आज लीड केली, आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी शिकलेल्या आहेत, बऱ्याच गोष्टी शिकणं बाकी आहे। सो मी एनकरेज करतो तुमच्या लेकरांना, ऍटलीस्ट लेकरांसाठी तरी चर्च मिस करू नका। आपण गेल्यानंतर हेच पुढची पिढी आहे, आणि हेच ख्रिस्तामध्ये वाढण्याचा हाच काळ आहे। प्रेज द लॉर्ड। बायबल सांगते की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याचा शोध घ्या। जब तक प्रभु मिल सकता है तब तक उसे खोजो। मतलब ऐसा समय आएगा मैं उसको खोज नहीं पाऊंगा। अशी वेळ येईल की मला देव भेटणार नाही, अशी वेळ येईल की मी बायबल वाचू शकणार नाही। सो म्हणून आताच आपण, प्रेज द लॉर्ड, बायबल सांगतं टुडे इज द डे ऑफ द लॉर्ड। आजच प्रभूचा दिवस आहे। बोला, आजच प्रभूचा दिवस आहे। आमेन। सो प्रत्येक दिवस प्रभूचा दिवस आहे, म्हणून आपण जे काही करायला पाहिजे त्याची सुरुवात आत्ताच केली तर आपण येणाऱ्या दिवसांमध्ये जे आपण पेरत आहोत त्याचं फळ आपण त्या ठिकाणी अनुभव, त्याचा आपण उपभोग घेऊ। सो आपण देवाच्या वचनात जाऊ, आणि आज मी काहीतरी वेगळं करायला ठरवलं होतं, पण पवित्र आत्म्याने मला जो संदेश मी पुढच्या रविवारी देणार होतो
देव बोलला की ह्या रविवारी नाही. आय डोंट नो व्हाय. सो त्याच्यामुळे आज या प्रचारामध्ये आपण जाऊ आणि आपण आज चर्चा करू की देवाची आपल्या जीवनासाठी योजना. देवाची आपल्या जीवनासाठी योजना काय? प्रभु की हमारे जीवन के लिए योजना क्या है? आपण बरेच वेळेस ऐकलं असेल अनेक प्रचारांकडून किंवा आपण वचनामध्ये पण ऐकतो, गॉड सेज आई हैव प्लान्स फॉर यू, प्लान्स टू प्रॉस्पर यू. प्रभु कहता है कि मेरी तुम्हारे लिए क्या है? योजना है. आणि ती योजना कशी आहे? भलाईची आहे, तुमच्या हिताची आहे आणि तुमच्या नाशाची नाही. सो हे वचन ऐकून आपण फार एक्साइट होतो. हे वचन ऐकून आपल्याला फार आनंद वाटतो. परंतु ऍक्च्युअली देवाची योजना आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे लागू होते हे समजून घेण्यासाठी आपल्याला इस्रायल मधून देवाचा नमुना समजून घेणं फार गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ही की परमेश्वर हा आकस्मिक गोष्टींचा परमेश्वर नाही, परंतु परमेश्वर हा नमुन्यांचा परमेश्वर आहे. देव त्याच्या लोकांमध्ये आपोआप काही गोष्टी करत नाही. देव त्याच्या मंडळीमध्ये उगाचच एखादी गोष्ट करत नाही, परंतु देव त्याच्या मंडळीमध्ये पूर्ण योजनेने, संपूर्ण तयारीने आणि त्याच्या उद्देशानुसार परमेश्वर त्याच्या लोकांमध्ये नमुना टाकणारा देव आहे. प्रभूच्या लोकांनो, देव कधीही योगायोग करत नाही, म्हणून आपण तो शब्द वापरत नाही. कोणता शब्द? योगायोग झाला. योगायोग झाला, आज तुम्ही चर्चला आले, असं होत नाही. योगायोग झाला, माझे पाप क्षमा झाले. योगायोग झाला, मी येशूला ओळखलं. योगायोग झालं, मला बायबल समजलं. असा योगायोग होत नाही. आमेन. योगायोग होत नाही. जो व्यक्ती देवाच्या प्रति समर्पित आहे त्याच्या जीवनात योगायोग होत नाही. तर देवाची योजना जी प्लानिंग असते वही योजना उसके जीवन में फुलफिल होती है. कोई भी कोइंसिडेंट नहीं. अरे इट्स अ कोइंसिडेंट. नो, ये कोइंसिडेंट नहीं है, योगायोग नहीं है. ये क्या है? प्रभु की योजना है. म्हणून देवाची योजना आपल्या जीवनात काय आहे? तर देव योगायोगाने कोणती गोष्ट करत नाही. तो एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील योजना प्रकट करण्यासाठी तो समूहाला निवडतो आणि त्या समूहामध्ये त्याचा नमुना ठेवतो. सगळं मला नमुना, मोठ्याने नमुना. म्हणून जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये देवाची योजना काय ही ओळखून घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिलं इस्रायल मध्ये देवाची योजना काय होती हे समजून घ्यावं लागेल. प्रेज द लॉर्ड. कितने लोग चाहते हैं अपने जीवन में प्रभु की योजना जाने? हालेलुया. आमेन. नाउ जर ही योजना तुम्ही समजून घेतली, तुम्हाला भविष्यवक्त्याची गरज पडणार. कुणाकडे जाऊन कि बताओ मेरे जीवन में क्या होने वाला है अगले 5 सालों में, बताओ मेरी शादी कब होने वाली है, मैं गाड़ी कब खरीदूंगा, बताओ मुझे बच्चा कब. ये मसीह लोग आजकल प्रैक्टिस कर रहे हैं. ओके. और उसकी बहुत तगड़ी फीस भी पे करनी पड़ती है, पावती फाड़नी पड़ती है. ओके. सो कारण की माझ्याकडे बायबल आहे, माझ्याकडे बायबल आहे, 66 पुस्तक आहे, हे मी घरी ठेवलेलं आहे, पण मला देवाची योजना अजून माहित नाही. हाऊ इज इट पॉसिबल? देवाची योजना कुठे आहे? देवाची योजना कुठे आहे? कोणा माणसाकडे नाही, माझ्याकडे नाही. मी जे सांगतो ते फक्त याच्यातून सांगतो. आमेन. याच्याशिवाय आपल्याला काहीच नाही प्रचार करायला. बायबल जर काढलं, माझ्याकडे प्रचार करायला काहीच होणार नाही. माझ्याकडे काहीच योजना नाही तुमच्यासाठी किंवा कोणासाठीच, काहीच नाही. बायबल देवाचं वचन हे प्रारंभ आहे आणि देवाचं वचन हे अंत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन हे आपल्या जीवनासाठी भाकर आहे. देवाचं वचन ही ज्योती आहे. देवाचं वचन माझ्यासाठी ऑक्सिजन आहे. देवाचं वचन माझ्यासाठी पाणी आहे. म्हणून या वचनाशिवाय देवाची योजना तुम्हाला कुठेच सापडणार नाही. म्हणून कोणी काय जरी म्हणाला, ये इकडे, मी सांगतो तुझ्या जीवनात काय घडणार आहे, लगेच त्याला जाऊन हात दाखवू नका.
एका ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये मी ऐकलं की एक दास आहे, आता प्रभूचे दास म्हणावं की नाही मला प्रश्न आहे, पण ते सेवा करतात आणि ते काय करतात, घरोघर जाऊन लोकांचे हात पाहतात, दाखवा हात, आणि ते हात दाखवतात आणि मग ते सांगतात देवाची योजना काय. हा काय प्रकार आहे? ही गोष्ट होतीये आपल्या भारतामध्ये. आणि जितकी गोष्ट या गोष्टी मला ऐकायला भेटतात तितकं मला दुःख वाटतं की बायबल असून पण नसल्यासारखे लोकांना. कारण की जे आपल्या हातात आहे ते माहित नाहीये आणि जे याच्यात लिहिलेलं नाहीये ते आपल्याला माहित आहे. आमेन. जो लिखा है उसमें वही नहीं मालूम, जो नहीं लिखा है उसमें मैंने भरोसा करके रख दिया. क्यों? क्योंकि उसने बोला था, फलाने ने बोला था, वहां पे मैंने सुना था, यूट्यूब पे मैंने किसी का सुना था. आई एम टेलिंग यू, बायबल कडे परत या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कम बॅक टू बायबल. बायबल कडे परत या. रोज बायबल वाचा. आमेन. रोज बायबल वाचा. प्रभूची इच्छा जाणून घ्या, कारण की प्रभूला आपल्याशी बोलायचं आहे, प्रभूला आपल्याशी संवाद साधायचा आहे. म्हणून प्रभूची इच्छा आणि योजना जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये देवाची इच्छा काय होती हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. कारण की इस्रायल हे फक्त इतिहासामधलं राष्ट्र नाहीये, परंतु इस्रायल हे देवाची प्रथम नेमलेली निवडलेली प्रजा आणि मंडळी ही होती. म्हणून आपण बायबलमध्ये इस्रायल 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 नेहमी ऐकतो, यहुदी लोक ऐकतो, मोशेची व्यवस्था ऐकतो, उत्पत्ती आणि असा काही इतिहास आपण खूप कठीण आहे. हा का आपण वाचतो, स्टडी करतो, कारण की त्याच्यामध्ये देवाची आपल्यासाठी योजना दडलेली. म्हणून त्या हजारो वर्षापूर्वीचा इतिहास ज्यावेळेस आपण पाहतो, आज 2026 मध्ये देव त्याची योजना आपल्याशी बोलतो. वचन तेच आहे, पण देवाची इच्छा आपल्यासाठी नवीन होते. वचन तेच आहे, पण त्या वचनाचा अर्थ हा प्रत्येक काळानुसार देव काय करतो, नवीन करत जातो. सगळ्यात पहिली गोष्ट, देवाची योजना ही आरामाने सुरू होत नाही, तर त्याच्या स्वातंत्र्याने सुरू होते. आपण पाहतो की देवाने इस्रायल लोकांना मिस्र राष्ट्रातून बाहेर काढलं, कारण ते त्या ठिकाणी त्रासामध्ये होते. आणि फिरोन हा जो राजा होता तो त्या इस्रायली लोकांवरती, देवांच्या लोकांवरती त्याने बरेच वर्ष राज्य त्या ठिकाणी केलं. सेम जसं आपण गुलामीत होतो, भारतीय आपण गुलामीत होतो, त्याच प्रकारे त्या प्रकारे नाही, पण त्यापेक्षा खतरनाक गुलामी ती होती. त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचे, त्यांच्याकडून खूप सारं त्यांच्यावरती ओझं लादायचे आणि त्यांना एकदम तुच्छ वागणूक त्या ठिकाणी इस्रायल लोकांना दिली जायची. हे बरेच वर्ष त्या ठिकाणी चाललं. आणि त्याच्यानंतर परमेश्वराने त्याच्या लोकांना सोडवण्याचा योजना आखली. प्रभु ने सोचा कि मैं अब मेरे लोगों को छुड़ाऊंगा. म्हणून हमारा परमेश्वर छुटकारे का परमेश्वर है. हमारा परमेश्वर बंधनों से आजाद करने वाला परमेश्वर है. हमारा परमेश्वर हमको उसकी चुनी हुई जगह पर लेकर जाने वाला परमेश्वर है. यह है प्रभु की सबसे पहली योजना का हिस्सा, कि परमेश्वर आपल्याला सोडवणारा देव आहे. ठिकाणी दर्शवतं गुलामगिरी. मिश्र राष्ट्र काय दर्शवतं, गुलामगिरी, बंधन. कारण की देवाची लोक गुलामगिरीमध्ये होते, देवाची लोक बंधनामध्ये होते. मिश्र दर्शवतं मानवी व्यवस्था, मनुष्याने तयार केलेली व्यवस्था.
एक अशी व्यवस्था ज्या ठिकाणी पुरवठा आहे पण उद्देश नाहीये. म्हणून देव म्हणतो, वाचू आपण निर्गमन अध्याय 3 आणि वचन 7 आणि 8. निर्गमन अध्याय 3 वचन 7 आणि 8. परमेश्वर म्हणाला, मिस्रामध्ये माझ्या लोकांचा जाच मी खरोखर पाहिला आहे हा, आणि मुकादमाच्या त्रासामुळे त्यांनी केलेला अंकार मी ऐकला आहे. त्याचे दुःख मी जाणून आहे. त्यांना मिस्रांच्या हातून सोडून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहे, कनानी, हित्ती, हत्ती, अमोरी, परिजी, हिव्वी व यबुसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. प्रेज द लॉर्ड. मी माझ्या लोकांचे दुःख पाहिले आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सगळ्यात पहिलं सोडवण्या अगोदर आपलं दुःख तो पाहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजारी बसले त्याच्या हातात हात घेऊन म्हणा, देवाने तुमचं दुःख पाहिलेलं आहे. देवाने तुमचं दुःख पाहिलेलं आहे. कोणी आपलं दुःख पाहू नाही पाहू, डजंट मैटर. कोई हमें पूछे नहीं पूछे, कोई हमारी तकलीफ को समझे नहीं समझे, उसने पहले ही मेरी तकलीफ को देख लिया. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो, मी माझ्या लोकांचं दुःख पाहिलं आहे आणि ते दुःख पाहून मी त्यांना सोडवण्यासाठी आता खाली आलो आहे. देव सांगतो. म्हणून परमेश्वर ज्याला निवडतो त्याच्या जीवनामध्ये दुःख निवारण पण करतो. आणि देव त्याला फक्त दुःख काढत नाही, त्याला त्याच्यातून सोडवतो. हालेलुया. प्रभु क्या करते, उस व्यक्ति को छुड़ाता है. मुक्तता, सोडवणे हे अंतिम ध्येय नाही आहे, ती सुरुवात आहे फक्त. प्रेज द लॉर्ड. छुटकारा आखरी पड़ाव नहीं है, लेकिन वो क्या है, सुरुवात है. बरेच लोकांचं जीवन हे त्यांच्या साक्षीवरती येऊन थांबलेलं आहे, तिथून पुढे जातच नाही. 10 वर्षापूर्वी प्रभूने काय केलं, गाडी तिथंच थांबलेली. 20 वर्षापूर्वी प्रभूने काय केलं, मी माझं जीवन प्रभूला दिलं, मी प्रभूला हे केलं, मी प्रभूला ते केलं, गाड़ी वहीं पे रुकी हुई, उसके आगे नहीं बढ़ी. प्रभु ने मुझे ठीक किया, वही रुक गए. उसके बाद क्या, वो तो स्टार्टिंग पॉइंट था, वो तो स्टेप 1 था, वो तो पहला गियर था. दूसरा गियर कब डालोगे? आमेन. हालेलुया. प्रभूने मला मरणातून वाचवलं, ओके, मग पुढे काय? प्रभूने मला सोडवलं, प्रभूने मला आजारपणातून सोडवलं. ही साक्ष किती दिवस देणार तुम्ही? म्हणून मी दर रविवारी साक्ष घेत नाही. त्याचं हे कारण की आपण इतके बिझी होऊन जाऊ, रोज आपण साक्षी देऊ शकतो. मी तर 10 साक्षी देऊ शकतो पर डे. 10 गवाही मी दे सकतो. आपण ही जीवन तुमची सगळ्यांची मिळून आपली खूप साक्ष होती. साक्ष एक पहला कदम था जिसके द्वारा प्रभु ने अपने आप को मेरे सामने इंट्रोड्यूस किया. बरोबर क्या? वाइस वर्षा. क्या साक्ष आपली? आपण विचारलं, प्रभूने मला मरणातून वाचवलं. रियल साक्ष. प्रभूने मला जीवन दिलं. कोणी म्हणेल मी आत्महत्या करणार होते, पण प्रभूने मला काय केलं, वाचवलं. त्याच्यानंतर कोणी म्हणेल मी फार निराशेमध्ये होतो आणि देवाचं वचन माझ्याकडे आलं आणि देवाने मला काय केलं, स्पर्श केला. वेगवेगळे साक्ष आपल्या जीवनात. कोणी म्हणेल मी चुकीच्या मार्गाला होतो, व्यसनात होतो, प्रभूने मला निवडलं, प्रभूने मला माझे पाप दाखवले आणि मी त्या ठिकाणी वाचलो गेलो. पण प्रियांनो, बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये साक्ष आहे. ऑलमोस्ट 99% लोकांच्या जीवनामध्ये साक्ष आहे, पण ते तिथंच थांबलेले. ती पहिली पाहिली साक्ष झाली, ओके, आता पुढे काय नाही. ही साक्ष मी रिपीट करत जाऊ दरवर्षी. ती साक्ष रिपीट करत जाऊ दरवर्षी आणि ती साक्ष सांगत आम्ही म्हातारी होऊन जाऊ. हे नाही झालं पाहिजे. देवाची योजना ती नाहीये. आपकी गवाही आपके जीवन का ओपनिंग डोर था कि प्रभु उस गवाही के द्वारा आपके जीवन में प्रवेश करे.
चंगाई के द्वारा आपके जीवन में प्रवेश करे, छुटकारे के द्वारा आपके जीवन में प्रवेश करे, वचन के द्वारा आपके जीवन में प्रवेश करे, प्रार्थना के द्वारा आपके जीवन में प्रवेश करे, किसी पास्टर के द्वारा या चर्च के द्वारा या चर्च के किसी मेंबर के द्वारा प्रभु आपके जीवन में प्रवेश करे. इट्स ओपनिंग डोर. वो आखिरी समय नहीं था, आखिरी समय नहीं था. म्हणून प्रभूने ज्यावेळेस या लोकांना बाहेर काढलं, प्रभु ने जब इनको छुटकारा दिया तो वो उनका स्टार्टिंग पॉइंट था. उनकी शुरुआत ही छुटकारे से हुई थी. आगे बहुत बड़ी जर्नी बाकी है. हालेलुया. बहुत बड़ा काम अभी बाकी था. क्यों प्रभु ने चुना, क्यों प्रभु ने छुटकारा दिया? प्रभु ने छुटकारा आपल्याला यासाठी नाही दिला की आपण जाऊन आपले जीवन जगावं. यासाठी देवाने नाही सोडवलं. देवाने यासाठी नाही सोडवलं की आपण आपली इच्छा पूर्ण करू, आपण आपली मर्जी जीवन जगू. पण प्रभूने कशासाठी सोडवलं? अनेक विश्वासणारे त्यांच्या तारणावरती थांबतात. तारण झालं माझं, येशू कळाला, पण देवाने कधीही इस्रायलला मिस्रच्या बाहेर किंवा अरण्यामध्ये कायम ठेवण्याचा विचार केला नव्हता. देवाची योजना ती नव्हती. देव म्हणतो, मी तुम्हाला बाहेर काढले, मी तुम्हाला बाहेर काढले आत नेण्यासाठी. मैंने तुमको बाहर निकाला अंदर ले जाने के लिए. मतलब पॉइंट ए से निकाला पॉइंट बी में जाने के लिए. समजते? एका ठिकाणातून देव काढतो कशासाठी? मध्ये सोडून देण्यासाठी नाही, पण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी. ये प्रभु की योजना. कई बार हम लोग अपनी चंगाई में इतने खो जाते हैं, प्रभु पैसे देने लगता है, हम लोग प्रभु को भूल जाते हैं. प्रभु आरोग्य देता है, छुटकारा देता है, हम प्रभु को भूल जाते हैं. हम परमेश्वर के उपकारों को भूल जाते हैं. पिछले साल मेरा कैसा सिचुएशन था, भूल गए. उस दिन में मरने वाला था, भूल जाते हैं. हम लोग छुटकारा तो प्राप्त करते हैं, लेकिन जहां प्रभु चाहता है वहां नहीं पहुंचते, बीच में रुक जाते, बीच में रुक जाते. और बीच में रुकते रुकते एक एक कदम फिर से वापस चले जाते पीछे. ये प्रभु की योजना नहीं. आमीन. ये प्रभु की योजना नहीं. इसलिए बड़ी बात ये नहीं कि प्रभु ने मेरे लिए क्या किया, बड़ी बात यही मैं उसके लिए क्या कर रहा हूं, मी त्याच्यासाठी काय करत आहे. देवाने मला त्याच्या शक्तीचा अनुभव दिला, देवाने मला त्याचं वचन दिलं, देवाने मला त्याचं आरोग्य दिलं. आता माझी जबाबदारी काय, आता मी त्याच्यासाठी काय करत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून छुटकारा, चंगाई, भविष्यवाणी खूप लोकांना आवडते, पण चर्च मध्ये यायला सगळ्यांना आवडत नाही. त्याचं कारण हे की आपल्याला प्रभूकडून फायदे पाहिजे, पण त्याचं प्रत्युत्तर द्यायला मन होत नाही. जर प्रभूने मला नवीन जीवन दिलेलं आहे तर ते जीवन मी त्याच्यासाठी अर्पण करणं गरजेचं. म्हणून तुमचं चर्चला येणं हे फक्त अटेंडन्स नाहीये, हे दर्शवतं की मी प्रभूचा आहे. प्रेज द लॉर्ड. मैं किसका हूं? प्रभु का. इसलिए मैं उसकी कलीसिया में आना पसंद करता. मैं जोर जबरदस्ती नहीं आता हूं, मैं रोते रोते नहीं आता हूं, मैं इसलिए आता हूं क्योंकि प्रभु ने मुझे छुड़ाया है. हालेलुया. मैं छुड़ाया गया व्यक्ति हूं, इसलिए मैं कलीसिया से अलग नहीं जी सकता. मैं छुड़ाया गया इंसान हूं, मी सोडवलेला व्यक्ती आहे, मी मुक्त केलेला व्यक्ती आहे. म्हणून मी धार्मिक वातावरणाशिवाय जगू शकत नाही. त्या ठिकाणी मी गुदमरून जाईल. एक विश्वासी बिना कलीसिया के जी नहीं सकता, मर जाएगा. प्रभु तो जहां 2 या 3 मेरे नाम से इकट्ठे हैं उनके बीच में मैं हाजिर हूं. म्हणून मी नेहमी ती जागा पाहणार ज्या ठिकाणी 2 किंवा 3 उपस्थित होतात. रविवारी, मंगळवारी किंवा इतर दिवशी 2 किंवा 3 कुठे उपस्थित आहे, आई एम गोइंग टू गेदर. मैं वहां पे जाने वाला हूं क्योंकि मुझे मालूम है कि मैं वहीं से बिलोंग करता हूं. माझी मुक्काम पोस्ट देवाची मंडळी आहे, माझं राहण्याचं ठिकाण देवाची मंडळी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझी आवडती जागा म्हणजे देवाचं मंदिर आहे. म्हणून दावीद म्हणतो की या जगामध्ये सहस्त्र वर्ष जगण्यापेक्षा, या जगामध्ये 100 वर्ष राहण्यापेक्षा एक दिवस मी देवाच्या मंदिरामध्ये राहतो.
प्रेज द लॉर्ड। दाऊद कहता है, कौन था वो? राजा, योद्धा, वॉरियर, ऑलरेडी बहुत बिजी, बहुत काम है उसको, लेकिन वो करता है ये सारे काम से बेटर है मैं एक दिन खुदा की भवन में स्पेंड, प्रेज द लॉर्ड, एक दिन प्रभु के मंदिर में वहां जाऊं। क्यों? क्योंकि मैं प्रभु का हूं, मला मी प्रभूचा आहे, मोठ्याने मी प्रभूचा आहे। तो प्रभू आपल्याला बाहेर काढतो कशासाठी? त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी। अंधकार से प्रभु निकालता है, पाप से प्रभु निकालता है, बीमारी से प्रभु निकालता है, लेकिन वो अपने राज्य में लेकर जाने के लिए निकालता है। आपके घर जाने के लिए नहीं निकालता, ठीक है, ठीक हो ना, चलो घर चले गए, वापस फ्रेंड सर्कल में चले गए, नहीं। एक बार यदि जीवन बदल गया, वो हर बार बदलना चाहिए, वो बदलता रहता चलना चाहिए। हालेलुया। जो हमारे एरिया में सबसे बड़ी प्रॉब्लम है, लोग मसीह के पास आते हैं, लोग यीशु को जानते हैं, बहुत सालों तक वो विश्वास में बने रहते, अचानक से प्रभु को छोड़ देते, है कि नहीं? अचानकपणे प्रभूचा विसर त्यांना पडतो, अचानकपणे परत नशेमध्ये चालल्या जातात, अचानकपणे परत हे प्रॉब्लेम काय माहितीये का? अचानक होत नाहीये, है ना? प्रश्न पडतो ना आपल्याला, अरे असं कसं काय झालं, तसं कसं काय झालं? त्याचं उत्तर आहे की त्यांना छुटकारा मिळाला, पण त्यांनी देवाच्या राज्यात प्रवेश कधी नाही केला। उनको छुटकारा मिल गया, लेकिन प्रभु के राज्य में कभी प्रवेश नहीं किया। दुनिया में ही छुटकारा मिल गया, दुनिया में ही रह गया। म्हणून प्रियांनो, आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे देवाची योजना आपल्या जीवनात जाणून घेण्यासाठी। देवाने, आपण पाहतो, त्यांना बाहेर काढलं, पण काय सांगितलं? वचन वाचल्याप्रमाणे 8वं वचन वाचू आपण, तेच अध्याय 3 निर्गमन अध्याय 3 आणि वचन 8। त्यांना मिस्राच्या हातून सोडून त्यांना त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशामध्ये दुधामधाचे प्रवाह ज्यात वाहत आहेत, कनानी, हित्ती, अमोरी, परिची, हिब्बी व यबुसी यांच्या प्रदेशात घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे। बस प्रभू काय म्हणतो की मी माझ्या लोकांना फारोच्या तावडीतून सोडवतो, मी माझ्या लोकांना फारोच्या गुलामीतून सोडवतो आणि त्यांना मी मोठ्या देशामध्ये घेऊन जातो। सगळ्यांना म्हणा, मोठ्या देशामध्ये घेऊन जातो। देव म्हणतो मी त्यांना मिस्रांच्या हातातून सोडवतो आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, कोणता देश? दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहे अशा देशामध्ये। दूध आणि मधाचे प्रवाह आहे, ही सांकेतिक भाषा आहे, म्हणजे ऍक्च्युअली दुधाच्या नद्या नाही कुठं, मधाच्या नद्या नाही कुठं प्रवाह गेले, पण ही सांकेतिक भाषा आहे, म्हणजे समृद्धी ज्या ठिकाणी। दूध आणि मध कशाचं प्रतीक आहे? समृद्धीचं प्रतीक, आशीर्वादाचं प्रतीक आहे। जसं मनी असतात, त्या मनीमुळे एक वेगळा अर्थ होतो, तसं दूध आणि मधचे प्रवाह म्हणजे काय? ज्या ठिकाणी भरपूर काय आहे? भरपूर काय आहे? आशीर्वाद, प्रॉस्पेरिटी, समृद्धी आहे, भरभराट आहे। ही प्रभूची योजना आहे। प्रेज द लॉर्ड। ही प्रभूची योजना आहे की आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची योजना इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये काय होती की त्यांनी त्या गुलामीतून सोडावं, त्या तावडीतून निघावं आणि कुठे जावं? ज्या ठिकाणी आशीर्वाद आहे, ज्या ठिकाणी समृद्धी आहे, ज्या ठिकाणी दूध आणि मधाचे प्रवाह त्या ठिकाणी वाहतात। आता प्रॉब्लेम काय माहितीये का? प्रॉब्लेम हा आहे की मला ज्यावेळेस देव एका परिस्थितीतून बाहेर काढतो, तर मी दुसऱ्या परिस्थितीत अडकून पडतो, राइट? हमारा प्रॉब्लम क्या है प्रैक्टिकल जीवन में कि हम एक परिस्थिति से निकलते हैं, प्रभु छुड़ाता है, हम दूसरी परिस्थिति में बंधन बन जाते हैं। मिस्र से प्रभु ने छुड़ाया, अब कहां पे बंधन बन गए? दूसरे राजा के देश में बंधन बन गए। ये प्रॉब्लम हमारा हो रहा है। सैतानापासून देव तुम्हाला सोडवतो, पण तुमची जबाबदारी आहे स्वतःपासूनच स्वतःला सोडवणं। प्रेज़ द लॉर्ड। शैतान से छुटकारा मिल गया, अब अपने आप से कैसे मिलेगा छुटकारा? तो शैतान पळून जातो, दुष्ट आत्मा पळून जातात,
आजार पळून जातो, मोठी मोठी रोग पळून जातात. पण आता माझ्या समोर बंधन कौन है मालूम है? मैं खुद. मुझे खुद से छुटकारा नहीं मिलता. इजराइल लोगों का प्रॉब्लम क्या था? ध्यान से सुनो. इजराइल लोगों का प्रॉब्लम हाँ होता कि उनको फिरौन से छुटकारा मिल गया था, लेकिन उनका मन फिरौन के पास रख के आए थे, गिनवी रख के आए थे. मन गिनवी रखा था मिस्र. शरीराने बाहेर आले पण मनाने कुठे? इजराइल. कैसे पता चलता है? बार बार मूसा को क्या बोल देते हैं? मूसा, ये तूने क्या किया जो तुम हमको यहाँ पे जंगल में मरने के लिए लेकर आया है? मिस्र में तो हमारी क्या थी? कब्रें थी. मिस्र मध्ये काय होती? आमची कबर होती. तू काय आम्हाला अरण्यामध्ये घेऊन आलेला आहेस? हे वारंवार, एकदा नाही, वारंवार वारंवार देवाने नेमलेल्या माणसाला कुरकुर करायचे, त्याला छळायचे, मोशेला त्रास द्यायचे. ओके, त्याला नेहमी नेगेटिव्ह बोलायचे. आणि म्हणून हे लोक मिश्रातून बाहेर आले, पण मिश्र त्यांच्या मधून बाहेर कधी गेला नाही. मिश्र से बाहर आ गए, लेकिन मिश्र उनके अंदर से कभी बाहर गया. म्हणून आपण सैतानापासून छुटकारा मिळतो, बंधनातून मुक्तता मिळते, पण आपल्या मध्ये आतून ती गोष्ट साफ होत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. मन बदलता नाही. म्हणून ख्रिस्ती धर्म हा धर्म बदलण्याचा धर्म नाहीये. ख्रिस्ती विश्वास धर्म परिवर्तनाचा विश्वास नाहीये, तो जीवन परिवर्तनाचा विश्वास. हालेलुया. माझं नाव अँटोनी डिकोस्टा, म्हणून मला देव स्वीकार करणार नाही. प्रेज द लॉर्ड. माझं नाव एखादं जॉन, फिलिप, एस्तर, रूथ असे ख्रिश्चन नाव असल्यामुळं देव माझा स्वीकार करेल का? देव हा पाहिजे की सगळ्यात पहिले त्यांनी त्याचं मन मला अर्पण केलेलं आहे. हालेलुया. मी सफेद कपडे घाललेले देव मला स्वीकार करणार नाही. मी फॉर्मल कपडे घाललेले देव मला स्वीकार करणार नाही. मी डोक्यावरती पदर घेतलेले देव मला स्वीकार करणार नाही. माझं हृदय कुठे आहे हे देवाला पाहिजे. म्हणून प्रभु कहता है, मैं उनके मन को जांचने वाला प्रभु, उनके बाहरी पोशाक को नहीं, उनके डील डोल को नहीं. हालेलुया. सो आपण एका प्रॉब्लेम मधून सुटतो, परंतु आपणच सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आपल्यासाठी तयार होणार. तो छुटकारा आला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आता हे कळालं की येशू सैतानावरती विजय प्राप्त केलेला आहे. कळालं सगळ्यांना कळालं. येशूचा पापावरती विजय प्राप्त केलेला आहे. येशूने मृत्यूवरती विजय प्राप्त केलेला आहे. येशूच्या नावाने प्रत्येक प्रकारचे रोग बरे होऊ शकतात. हा पण विश्वास माझा मध्ये जिवंत आहे. आता माझं जबाबदारी ही आहे, मेरी जिम्मेदारी ये है कि अब मैं अपने आप से खुद को छुड़ाऊं. प्रेज द लॉर्ड. अपने आप से खुद को छुड़ाऊं. मेरा आई, मी, माई सेल्फ मरने पाए. नहीं तो शैतान से भी बड़ा शैतान मैं खुद बन जाऊंगा. शैतानापेक्षा मोठा शैतान कोण बनून जाईल? मी स्वतःच. बरेच लोक म्हणतात माझ्याच्याने होत नाही, मेरे से नहीं हो रहा है, प्रार्थना करना नहीं हो रहा है. और दोष किसको दे रहे? नहीं, फेवरेट व्यक्ति उनका फ्रेंड शैतान. वेरी गुड. विश्वासियों का फ्रेंड कौन है? शैतान, क्योंकि उसका नाम हमेशा मुंह में. प्रार्थना नहीं करू शकलो. शैतानीने काय मला भुरळ घातली आज, मी प्रार्थनाच नाही केली. आज बायबल वाचताय, शैतानीने किती बायबलच लपवून ठेवलं शैतानीने. अरे तुझं बायबल धूळ खाते, तू एक हफ्ता झाला त्याला टच केलं. शैतान ने मुझे बहुत बिजी रखा. कुछ लोग फैमिली को तो देते, अरे मेरी फैमिली मुझे कुछ करने नहीं दे रही है. काही लोक लेकरांना दोष देतात, बायकोला दोष देतात, नवऱ्याला दोष देतात. नाही नाही, दोष बाकीच्यांना देऊ नका. ते बिचारे लोकांना दोष स्वतःला द्या. प्रेज द लॉर्ड. कारण की माणूसच हा सगळ्यात मोठा स्वतःचा शत्रू आहे. हालेलुया. का माहितीये का? कारण की येशूने सैतानावरती जे विजय प्राप्त केलेला आहे हे त्यांनी केलेलं. किसने किया ये काम? येशूने किया. हमने कुछ नहीं किया.
अपना लहू से एक ड्रॉप भी बहाया कि हमने नहीं नहीं. किसने कहा है वो 2000 साल पहिले? येशूने पाहिलं. म्हणून आपण प्रभू कृषी घेतो की प्रभू तू हा विजय मला दिलेला आहे, त्याची आठवण मी करतो. प्रेज द लॉर्ड. मृत्यूवरती पुनरुत्थानित कोण झालं? येशू. 3 दिवस, तिसऱ्या दिवशी विजय प्राप्त केला कोण? येशू. काट्याचा मुकुट कोणाला घातला गेला? येशू. हातात खिळे, छातीमध्ये बाला कोणाला बसवला गेला? येशू. मग मी काय केलं? काहीच नाही. जी पण विजय मला मिळालेली आहे ती सगळी कशी मिळालेली? मला रेडीमेड मिळालेली. कोणी दिलेली ती? येशूने दिलेली. म्हणून मी हे प्रॅक्टिस करतो. हा टेबल माझा टेबल नाही. कोणाचा टेबल आहे? येशूची मेज. की प्रभू तू माझ्यासाठी काय केलेलं आहे आणि त्याचा आनंद आज मी घेते. आज मी पापावरती विजय प्राप्त केले. हालेलुया. उसके कोड़े खाने से मैं चंगा हुआ. म्हणून मी हे घेतो की प्रभू याच्यामुळे मला आरोग्य मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणजे आपल्यासाठी रीतिरिवाज नाही, आपल्यासाठी आपली साक्ष आहे, आपली गवाही है. मैं क्यों लेता हूं? इसलिए क्योंकि प्रभु ने मेरे लिए ऑलरेडी किया. क्रूसावरती तो बोलला आता पूर्ण झालेलं आहे. अब पूरा हो चुका. किसने पूरा किया? यीशु. हालेलुया. हे पिता तूने मुझे क्यों छोड़ गया? अपने पिता से कौन अलग हुआ? यीशु. सारी दुनिया का पाप किसने ले लिया अपने ऊपर? किसने ले लिया? यीशु. सो आता पण एक काम उसने नहीं किया. लक्ष द्या. एक काम उसने नहीं किया. कौन सा? आता स्वतःच मन प्रभूकडे लावायची जबाबदारी त्यांनी नाही केली, ती आपल्याला दिली. प्रेज द लॉर्ड. म्हणून बाइबल मध्ये कुछ काम है जो प्रभु ने किए हैं, लेकिन कुछ काम हमारे लिए छोड़ दिए. क्या है? योहान 3:16 क्या है वचन? परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता बेटा दे दिया ताकि जो कोई, सगळेजण म्हणा, जो कोई उस पे विश्वास रखेगा वो नाश ना हो लेकिन अनंत जीवन. तो अब प्रभु ने प्रेम किया, प्रभु ने अपना बेटा दे दिया, प्रभु ने उस बेटे को पृथ्वी पे भेजा, उस बेटे ने प्रभु का राज्य प्रस्थापित किया, उस बेटे ने हमारा जीवन जिया, उस बेटे ने हमारी भाषा बोली, वो बेटा नमूना बन गया, उस बेटे ने दुख सहा, उस बेटे ने पिता की इच्छा को पूरा किया और वही बेटा क्रूस के ऊपर बलिदान किया गया. वही बेटा जीवित हो गया और प्रभु के पास गया. अब प्रभु कहता है ये सब हो चुका है, अब तुम्हारी जवाबदारी है जो कोई उसको स्वीकार करे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जो कोई उस बेटे पे विश्वास करेगा, जो कोई उस योजना पे विश्वास करेगा, जो कोई उस बेटे को स्वीकार करेगा, उसको नाश नहीं होगा लेकिन अनंत काल का जीवन उसको मिलेगा. अब हमारा काम क्या है? क्रूस के ऊपर दोबारा जाना नहीं है, शैतान को दोबारा भगाना नहीं है. वो छोड़ दो. अभी शैतान को डांटता हूं, कूटता हूं, मारता हूं, वो ऑलरेडी हो चुका है. बाइबल कहती है कि उसने शैतान को कलीसिया के पांव के नीचे कुचलने का अधिकार दे दिया. यस, गिवन अस अथॉरिटी. मैं तुम्हें अधिकार देता हूं सांप और बिच्छू को कुचलने का. तर मी कशासाठी शैतानाला घाबरू? मी कशासाठी एखाद्या दिवसामुळे मी शैतानाला घाबरू? नो रीजन फॉर मी. बट एक काम मैंने किया नहीं है. हेलो. एक काम मैंने किया नहीं. कौन सा? मैंने अपने ऊपर विजय नहीं प्राप्त किया. एक काम मेरे से रह गया. मैंने शैतान के ऊपर विजय प्राप्त कर लिया. यू नो, मैंने दारू के ऊपर विजय प्राप्त कर लिया, ड्रग्स छोड़ दी, व्यभिचार के ऊपर विजय प्राप्त कर लिया. मैंने हर प्रकार की दुनिया की जो प्रॉब्लम है, फिरौन के ऊपर विजय प्राप्त कर लिया, नबूकदनेस्सर के ऊपर विजय प्राप्त कर लिया, शाऊल के ऊपर विजय प्राप्त कर लिया, कैसर के ऊपर विजय प्राप्त कर लिया, लेकिन अपने ऊपर विजय प्राप्त नहीं किया है. स्वतःवरती विजय प्राप्त कोण करेल?
और ये प्रक्रिया यीशु ने हम सबके लिए छोड़ दी। ये तुम्हारा काम यीशु। हालेलुया। यीशु का म्हणतो हा तुमचा काम, माझं काम, मला हे माझं काम। प्रेज द लॉर्ड। आता आपण सैतानाशी भांडण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही। माझ्या मिनिस्ट्रीमध्ये तर अजिबात नाही। कोणामध्ये सैतान असेल पण वचन वाचून तो पळून जाईल। प्रेज द लॉर्ड। वचन आहे, सैतान काय होऊन जाईल? पळून जाईल, तो थांबणार नाही। एक तर सैतान पळून जाईल, नाही तर सैतान त्या माणसाला घेऊन पळून जाईल। दोन्हीतून काहीतरी होईल। एक तर सैतान जाईल, तो माणूस राहील, नाही तर सैतान आणि माणूस दोघं पण जातील। आई डोंट नो, पर प्रभु ने बताया है, प्रभु का वचन है कि जो कोई उस पे विश्वास करेगा उसका उद्धार होगा, उसको अनंत काल का जीवन प्राप्त होगा। वरन प्रभुची योजना ये नहीं थी कि अंधकार से निकले और किसी दूसरे अंधकार में जाए, एक अंधकार से निकले दूसरे छोटे अंधकार में चले जाए, नहीं, अंधकार से ज्योति की ओर। हालेलुया। हालेलुया। अंधकार पासून प्रकाशाकडे, ये प्रभू की योजना आहे। म्हणून इस्रायली लोकांना ज्यावेळेस देवाने काढलं तर त्यांना मिस्रातून काढून परत दुसऱ्या गुलामीमध्ये जाण्यासाठी नाही। कशासाठी? देवानी जे प्रदेश निवडलेले होते, कनानी, हित्ती, यबुसी, परजी, अमोरी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे। ये योजना प्रभु की है। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। ये योजना किसकी है? प्रभु की। तो हम लोगों ने कई लोगों ने दुनिया की कई सारी चीजें छोड़ दी, छोड़ी के नहीं, पर प्रभुच्या राज्यात प्रवेश नहीं केलेला। प्रेज द लॉर्ड। प्रभु के राज्य में अभी तक प्रवेश नहीं किया। सो मिस्र पासून देवाने दिलेल्या आणि निवडलेल्या भूमीकडे म्हणजे परिवर्तनाची यात्रा। म्हणजे देवाने इस्रायलला एका रात्रीत मिस्रातून बाहेर काढले। लक्षात घ्या, देवाने त्याच्या लोकांना एका रात्री, सगळे म्हणा एका रात्रीत कुठून काढले बाहेर? मिस्रतून, गुलामीतून एका रात्रीत बाहेर काढले। परंतु त्यांच्या मनातून मिस्र काढायला 40 वर्ष लागली। एका रात्र लागली मिस्र से बाहर निकलने के लिए, एक रात्र। फिनिश, स्टोरी फिनिश। फारोन गेला, लाल समुद्र दुभागला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मोशेने काठी मारली, काय झालं? लाल समुद्र दुभागला, सगळे लोक पार झाले। वन नाइट छुटकारा मिल गया। लेकिन मिस्र त्यांच्या मनामध्ये जो होता तो निघला नाही। त्याला किती वर्ष लागले? 40 वर्ष। खतरनाक है। बॉडी मिस्र में नहीं अभी लोगों, लेकिन पूरा मिस्र उनकी बॉडी में है। हालेलुया। तो कई लोग मिस्र छोड़ते हैं, छोड़ दिया हमने तो क्या किया? छोड़ दिया। लेकिन वो जो छोड़ा है वो जगह छोड़ी, लेकिन मन में वही लेकर चल रहे। और हम लोग चर्च में बैठे, कोई को 40 वर्ष लागले। का? कारण की देव फक्त त्यांचा पत्ता बदलत नव्हता, देव त्यांची ओळख बदलत होता। देव त्यांची विचारसरणी बोलत होता, देव त्यांची जीवनशैली बदलत होता। प्रेज द लॉर्ड। सिर्फ एड्रेस नहीं था। ओके, इजरायली इतने साल तक ये एड्रेस था उनका, मिस्र अभी नया एड्रेस बन गया। नहीं, देव त्यांची नवीन ओळख प्रस्थापित करतो। देव त्यांना हे सांगत होता की तुम्ही निवडलेले लोक आहे, मी तुमचा देव आहे आणि तुम्ही माझी प्रजा आहे। देव त्यांना हे सांगत होता की मी तुम्हाला गरुडाप्रमाणे माझ्या पंखावरती उचलून मी तुला घेऊन आलेलो आहे। देव त्यांना हे सांगत होता की तुम्हाला सोडवणारा मी परमेश्वर आहे, मी प्रेमाने तुम्हाला सोडवलं आणि तुम्ही माझे आहात, माझे लोक आहात। आता जी तुमची ओळख होती ती तुम्ही विसरा, आता मी तुम्हाला नवीन ओळख देत आहे। हालेलुया। आता तुमचं नाव गुलाम म्हणून नाही, आता तुमचं नाव असणार आहे इस्रायल, म्हणजे माझे लोक। हालेलुया।
देव का म्हणतो आता तुमचे नाव काय आहे? माझे लोक. म्हणून जुन्या करारामध्ये देव त्याच्या मंडळीला, इस्रायलला एका नावाने नेहमी हात मारायचा, माझे लोक, माय पीपल, मेरे लोक. किती ठिकाणी लिहिलेले आहे इतिहासाच्या पुस्तकात, यशाच्या पुस्तकामध्ये, जुन्या करारामध्ये, प्रत्येक ठिकाणी यदि मेरे लोग, प्रेज द लॉर्ड, यदि मेरे लोग मुझे प्रार्थना करेंगे, यदि मेरे लोग, प्रभु कहता है कि मैं उनके छावनी में आने वाला हूं, और प्रभु कहते हैं अपना मन फिराओ, तब मैं तुम्हारा परमेश्वर होऊंगा और तुम मेरी प्रजा ठहरोगे. तेव्हा मी तुमचा देव होईल आणि तुम्ही माझी प्रजा अशी होणार. प्रियानो, मिश्रने त्यांना काय शिकवलं होतं माहितीये का? गुलामांसारखा विचार करायचा, कुणा एका व्यक्तीवरती अवलंबून राहायचं, विश्रांती शिवाय काम करायचं, कराराची ओळख न ठेवता काम करत राहायचं. पण देव त्यांना तयार करत होता की तुम्ही आता राज्याचे लोक आहात, देवाच्या राज्याचे लोक आहात. देव त्यांना तयार करत होता की तुम्ही याजकांचे राष्ट्र आहे, तुम्ही पवित्र संस्कृती आहे. वाचू आपण निर्गम 19:6, निर्गम 19:6. आता 19:6. तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. तू इस्रायल लोकास हेच सांग. मोशेने तुम्ही मला याजक राज्य, सगळ्याचं मला याजक राज्य, याजक राज्य, पवित्र राष्ट्र, पवित्र राष्ट्र, मोठ्याने पवित्र राष्ट्र. पवित्र राष्ट्र. सो देव काय सांगतो त्याच्या लोकांना की तुम्ही माझ्यासाठी कोण आहे? याजकांचं राष्ट्र आहे. तुम्ही माझ्यासाठी कोण आहे? पवित्र राष्ट्र आहे. हे शब्द तू इस्रायल लोकांना सांग. देव कोणाशी बोलतो? मोशेशी बोलतो की माझ्या लोकांना सांग की मी तुम्हाला काय म्हणून पाहतो. आता पहिले तुम्हाला लोक गुलाम म्हणून पाहायचे, सगळ्या राज्यातले लोक तुमच्याकडे काय पाहिजे? हे कोण? इस्रायल लोक कोण आहे? गुलाम आहे. म्हणून लक्षात घ्या, पूर्वी तुमची ओळख काय होती? पूर्वी लोक तुम्हाला काय म्हणून ओळखायचे हे महत्वाचं नाहीये. आज तुमची ओळख काय हे महत्वाचं आहे. हालेलुया. पूर्वी लोक म्हणत असेल तुम्हाला, अरे ती बाई लय कंजूस आहे, ती बाई लय भांडकुदळ आहे, तो माणूस खूप रागीट आहे, तो व्यक्ती काय करतो, त्यांनी खूप लोकांना फसवलेलं आहे, ही व्यक्ती काय करते, नेहमी खोटं बोलती. ही होती जुनी ओळख. हा व्यक्ती व्यभिचार करायचा. ही कशी होती? जुनी ओळख. हा व्यक्ती नशा करायचा, हा व्यक्ती लबाड बोलायचा. म्हणून आपण आपल्या जुन्या ओळखीमध्ये थांबायची काहीच गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती जुनी ओळख होती. शंकाखोर वृत्ती जुनी ओळख होती. प्रेज द लॉर्ड. अविश्वास करणं ही जुनी ओळख होती. भित्रेपणा ही जुनी ओळख होती. पण ख्रिस्तात आल्यानंतर आता तो आपल्याला नवीन ओळख देतो. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला नवीन ओळख दिलेली आहे. नई पहचान उसने दी है. पुरानी बातें बीत गई, देखो सब कुछ नया हो चुका. लेकिन वो हमारे जीवन में दिखना चाहिए. प्रेज द लॉर्ड. नाही तर म्हणणं हा त्याचा बाप तसाच होता, हा पण त्याच्या बापावरच गेला. माझी प्रार्थना ती मला कोणी असं म्हणून नाही. येस, आय डोंट नो, मला माझी ओळख नाही पाहिजे. माझ्याकडे पहिलं हे कळायला पाहिजे की हा प्रभूचा मुलगा आहे. प्रेज द लॉर्ड. ही प्रभू का आहे. प्रेज द लॉर्ड. याच्यामध्ये देवाची गुण आहे. ऑफकोर्स आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या फॅमिलीतून वाईट गुण आलेले आहे का नाही? कोणी आहे का असं त्याच्यात? नाहीये. आहे आपल्या. म्हणून आपल्याकडे पाहून काय म्हणतो, अरे हा देखा उस लड़की को, माँ पे गई, इस पे गई है, माँ पे गई. नाही दिसणार नाही स्वभाव. दिसणं ऑब्विसली जाणार आहे, नाक डोळे, पण स्वभाव किस पे गया है? बाप भी कंजूस था, बेटा भी कैसा है? कंजूसी है. उसकी माँ भी कैसी थी? बहुत झगड़े करती थी. बाबा बहुत झगड़े करती थी.
उसकी बेटी भी कैसी है? वो तो डबल है। उसकी बेटी क्या है? वो तो और खतरनाक। फिर उसकी दादी भी वैसी थी। ये पहचान है, वो मिटनी चाहिए। हालेलुया, वो मिटनी चाहिए। बाप दारू पीता था, बेटा भी दारू पी रहा है, पोता भी दारू पिएगा, ये पहचान मिटनी चाहिए, क्योंकि यीशु ने छुटकारा दिया है। हालेलुया। म्हणून याबेस देवाजवळ आला। याबेस प्रभूच्या सामने आया। याबेस बोला, प्रभू बरं झालं असतं जर तुम्हाला आशीर्वाद दिला असता। कारण की क्या माहिती है का, याबेस के फैमिली ने उसका नाम खराब किया था। इनफैक्ट उसको नाम ही खराब दिया था याबेस। दुख, दर्द, पीडा। म्हणून बऱ्याच वेळेस आपल्याला आपली फॅमिली वाईट नाव देऊन चालल्या जाते, आपले नातेवाईक वाईट नाव देऊन आपल्याला चालल्या जाते, आपला समाज आपल्याला वाईट नाव देऊन चालला जातो। एखादी परिस्थितीमुळे तुमचं वाईट नाव काय होतं? तयार होतं, पण ती ओळख आपण नाकारली पाहिजे। प्रेज द लॉर्ड। ती ओळख काय केली पाहिजे? आपण नाकारली पाहिजे। सगळेजण म्हणा, मी नाकारतो, मी नाकारतो। आता काय नाकारायचं आहे आपल्यालाच माहिती आहे। पर्सनल कोणत्या गोष्टी मला पुढे घेऊन, नाही चांगल्या गोष्टी तर घेऊन जा, नो प्रॉब्लेम। चांगल्या ज्या गोष्टी आपल्या परिवारामध्ये त्या घेऊन पुढे जा, नो प्रॉब्लेम। पण ज्या वाईट गोष्टी आहेत, आदमापासून आलेल्या आहेत, मिश्रच्या गोष्टी, गुलामीच्या गोष्टी, त्या अजिबात घेऊन जायच्या। म्हणून प्रत्येक व्यक्तीला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे। प्रत्येक व्यक्तीला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे। कारण की बाप्तिस्मा हे दर्शवतं की आता मी जगाचा नाहीये, मी प्रभूचा आहे, आणि आता मी प्रभूसाठी जीवन जगतो। आमेन। हे फार गरजेचं आहे। चर्चला आपण काय येतो? कारण की आपण हे दाखवतो की मी त्याच्या मंडळीचा आहे। आय बिलॉंग टू चर्च, मी देवाच्या राज्याचा व्यक्ती आहे। कारण की देव काय म्हणतो की पण तुम्ही मला याजक राज्य, तुम्ही माझ्यासाठी कोण आहे? याजक राज्य आणि पवित्र राष्ट्र। काय आहे? पवित्र राष्ट्र आहे। सो तुम्ही माझ्यासाठी याजकांचे राष्ट्र आणि पवित्र राष्ट्र असाल। म्हणून इस्रायलची जीवनशैली ही इतर राष्ट्रांपेक्षा वेगळी होती। हा पॉइंट पुढच्या रविवारी आपण कंटिन्यू। कारण की देवाने इस्रायलला बाहेर काढलं, देवाने इस्रायलला निवडलं। देव म्हणतो, पहिल्या वर्षामध्ये आपण वाचलं की मी त्याच्यासाठी त्यांना काढण्यासाठी उतरलेलो आहे। मग देवाने जर मला बाहेर काढलेलं आहे, देवाने मला जर आरोग्य दिलं आहे, देवाने मला अगर छुटकारा दिया है, मेरी जिम्मेदारी ये है, प्रभु मुझसे चाहता है अब मेरा जीवन बाकी लोगों से कैसा होना चाहिए? अलग। पढ़ते सगळ्यांना? मेक सेंस? क्यों अलग होना चाहिए? क्योंकि प्रभु ने मुझे अलग किया है। प्रभु ने मुझे अलग किया। यस, हम लोग इस दुनिया में ही रहेंगे, बरोबर की नाही? आपण या जगातच आहे मरेपर्यंत। 70 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्ष, ज्याला पाहिजे त्याने 100 वर्ष आयुष्य घ्या, 120 वर्ष कोणाला जगायचं जगू शकता, नो प्रॉब्लेम। गिनीज वर्ल्ड मध्ये नाव येईल तुमचं। पण जितकं पण मी जगेल त्या काळामध्ये मला असं जगायचंय, बाकी लोकांसारखं नाही, परंतु देवानी नेमलेल्या नियम आणि पद्धतीप्रमाणे। प्रेज द लॉर्ड। सो पुढच्या रविवारी आपण पाहू की कोणती पद्धत देवाने त्यांना दिली। देवाने त्यांना बाहेर काढलं हे आपण पाहिलं, आमेन। देवाने त्यांना छुटकारा दिला हे आपण पाहिलं, आणि त्याच प्रकारे देवाने आपल्याला पण कसं बाहेर काढलं, आपल्याला पण छुटकारा दिला, आपल्याला पण आरोग्य दिलं, आपल्याला पण परमेश्वराने सोडवलं। आता याच्या पुढे कोणती पद्धत इस्रायल मध्ये लागू होत होती, कोणत्या पद्धतीनुसार त्यांना जीवन जगायचं होतं, हे आपण पुढच्या रविवारी आपण स्टडी। आमेन। या आपण प्रार्थना Thank you.
Thank you, Lord Jesus.